यानंतर पुढील बातमी मराठवाड्यातून आहे। मराठवाड्यातील लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये डिझेलच्या तुटवड्यामुळे मशागतीची कामं ठप्प झाली आहेत। डिझेलच्या अभावी ट्रॅक्टर चालकांनी हात टेकलेले असून शेतकऱ्यांना स्वतः पंपांवर रांगा लावण्याची वेळ आली। एका वाहनाला केवळ 3000 रुपयांचंच इंधन मिळत असल्यानं संपूर्ण शेतीची मशागत होत नाहीये। इंधन दरवाढीची या अफवेमुळे काही नागरिकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात इंधनाचा साठा करून ठेवलेला आहे, तर दुसरीकडे लातूरच्या सीमावर्ती भागातील शेतकरी कर्नाटक राज्यामध्ये इंधनासाठी धाव घेत आहेत। शेतातील शेतकऱ्याचे कामं खोळंबलेले आहेत आणि येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये पेरणीचा सीझन शेतकऱ्याचा तोंडावरून ठेपलेला आहे। आणि अशा पद्धतीनं आपण पाहू शकता शेतातले कामं, नांगरट असेल, पाळी असेल, ही जी शेतीतले मशागती आहेत या डिझेल आणि पेट्रोलच्या अभावी खोळंबलेल्या आहेत। अतिशय शेतकऱ्याला अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे। हिच्या 8-15 दिवसावर पेरणी आलेली आहे, तेल मिळायला गेले, आता शेतकऱ्याचे काहीच कामं झालेली नाहीत।